श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जागृती होते, काही बदल घडून येतात, तुमचे जीवन अपग्रेड होऊ लागते, तेव्हा खूप काही आंतरिक बदल होऊन जातात. जसजसे तुम्ही मेडिटेशन, पूजापाठ, भक्ती साधना, मंत्रजपामध्ये श्रद्धा भावनेने उन्नती करू लागता, तुमच्या जीवनाच्या अनुभवांतून जाऊ लागता, तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल झाल्याचे तुम्हाला जाणीव होऊ लागते. तुमच्यात आध्यात्मिक जागृती होते. एक असा बदल घडून येतो की लोकही असे बोलू लागतात की अरे, असे काय झालं तरी काय आहे या व्यक्तीला. तर बघतो अशाच प्रकारच्या सर्व बदलांच्या विषयी माहितीचा हा आजचा व्हिडिओ आहे, ज्यात आज मी तुम्हाला अशी 9 लक्षणे सांगण्यात जात आहे की जी की तुम्हाला तुमच्यात आध्यात्मिक परिवर्तन घडून येत आहे हे दर्शवतात. आणि बघतो तुम्हाला यांची नक्कीच अनुभूती आलेली असेल. जर तुम्ही तुमचा आध्यात्मिक मार्ग सुरू ठेवला असेल तर मी खात्रीने सांगतोय की तुमच्या जीवनामध्ये काही मोठे बदल घडून आले असतील. तर हो बघतो, मी तुम्हाला या बदलांच्या विषयी सांगण्यात जातोय, ज्याने की तुम्हाला हे माहीत पडेल की तुमची आध्यात्मिक उन्नती किती प्रमाणात झालेली आहे आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहात. तर तुम्ही माझ्यासोबत अगदी शेवटपर्यंत बनून राहा, ज्याने की तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजून येईल. तर बघतो या आध्यात्मिक जागृतीच्या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला असे खूप सारे अनुभव होत असतात, जे की काही असे होत असतात की काही तुमच्या जीवनाच्या दरम्यानच्या वेळेनुसार होतात. काही वेळा तर त्यांना बराच लांब वेळ लागतो आणि काही असे असतात जे की खूपच जलद होतात आणि तुमच्या कोणत्याही इच्छेविना कळत नकळत जलद गतीने होतात. तर अशा वेळी तुमच्या मनाला हे समजून येत नाही की हे काही कोणते डिप्रेशन तर नाही आहे ना. कारण की बघतो तुमच्यापैकी बरेचसे भक्त मला कमेंट्समध्ये असे काही ना काही विचारत असतात की ज्यांना वाचून मला असे वाटते ही व्यक्ती तर कोणत्या तरी आध्यात्मिक जागृतीच्या परिस्थितीतून जात आहे. तर अशा वेळी मी त्यांना सांगतो की तुमच्यात आध्यात्मिक जागृती होत आहे. तर ते बोलतात की अशी ती कोणती आध्यात्मिक जागृती आणि हे काय आहे, आम्हाला हे कसे माहीत पडेल की आध्यात्मिक जागरूकता होत आहे. तर हेच बघतो मी तुम्हाला या व्हिडिओच्या दरम्यान सांगण्यात जात आहे की तुमच्यात जागृती होत आहे, तुमच्यात कोणत्या बदलांचे परिवर्तन घडून येत आहे. त्यात काही बदल फारच मोठे असतात, जसे की तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होणे, तर काही खूपच मोठे बदल होत असतात जे अगदी हळूहळू संत गतीने घडून येतात आणि या बदलांचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. तरी पण तुमच्यात आजही त्या बदलांचा परिणाम अस्तित्वात असतो आणि तुम्ही त्यापासून अनजान आहात. तर बघतो यात पहिला जो बदल तुमच्यात घडून येतो तो हा होतो की तुमची जी जुनी विचारसरणी असते, विचार करण्याची जी पद्धत असते, तुमच्यात ज्या सवयी असतात, तुमची जी विश्वासाची शक्ती असते, ह्या सर्व गोष्टी एक मोठ्या प्रमाणाच्या उंचीच्या लेवलपर्यंत बदलून जातात. जसे की पहिले तुम्ही जो विचार करायचा त्याची पद्धत बदलणे, पहिली तुमची धर्माच्या विषयी काही वेगळी परिभाषा होती, तुमच्या जीवनाची वेगळी परिभाषा होती, विचारांची पद्धत तुमची सुरुवातीस काही वेगळीच असायची, नात्यांविषयी, धनसंपत्तीच्या विषयीच्या बाबतीत काही वेगळीच विचारसरणी असायची. तर अशा प्रकारच्या विचारांवरील तुमचा जो पूर्वी विश्वास होता ना, तो विश्वासच आता पूर्णपणे बदलून जातो, गायब होऊन जातो. तर असे काही घडते तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आध्यात्मिक बदल घडून आलेला आहे आणि घडून येत आहे. कधी कधी तुमच्या मनात असा विचार येतो, तुम्हाला तुमच्या मनात स्वतःविषयी संशय निर्माण होतो की अरे, मी असा कसा बदललेलो आहे, हे बदल माझ्यात कसे नकळत घडलेले आहे. तर असे विचार काही लोकांना पॉझिटिव्ह वाटत असतात, तर काहींना कधी ना कधी ते निगेटिव्हही वाटू लागतात. पण तुम्ही तुमच्या मित्रांपासून वेगळे होण्यास सुरू होऊन जाल. तुम्हाला लोक बोलू लागतील की अरे, असे तुला काय झाले तरी काय आहे, यापूर्वी तर तू आमच्या गर्दीचा हिस्सा असायचास, आता तू तर तसं नाही आहेस. अशा प्रकारच्या ज्या सवयी तुटतील, मित्रमैत्रिणींपासून गप्पा गोष्टी मारण्यास दिवसातील बराच तास वेळ फुकट जायचा, कोणत्या गोष्टीचा निरर्थक टाइमपास व्हायचा, पण आता तुम्हाला 1 मिनिटाची फुरसत नाहीये त्यांच्याशी बोलण्यासाठी. कोणाच्या लग्न समारंभात, बर्थडे पार्टीत जाण्यासाठी पहिले तुम्ही खूपच उत्साही असायचा, आता अशा गोष्टी तुम्हाला कोणताच उत्साह वाटत नाही. तर बघतो हे एक तुमच्यात आध्यात्मिक जागरूकता होत असल्याचे लक्षण आहे. फक्त दुसरे लक्षण लक्ष देऊ नये का, तुमच्यामध्ये तुम्हाला काही नवीन मार्ग सापडू लागतात, तुमच्यासाठी नवनवीन मार्ग मोकळे होऊ लागतात. बघतो तुम्हाला थोडे अजब वाटू लागेल असे काहीतरी पाहून, अनुभवून, जसे तुमच्यासमोर अचानक काही नवनवीन संधी येऊ लागते, लोक स्वतःहून तुम्हाला अप्रोच करू लागतील, त्यांच्या तुमच्याबद्दलचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल आणि तुम्हाला असे अनुभव येऊ लागतील की अरे, हा माणूस भेटला काय मला, त्याने मला काही अशी आयडिया दिली,
त्याने माझ्या जीवनामध्ये काही मिळकतीत वाढ झाली, किंवा मी प्रोत्साहित होऊन माझ्यात जागरूकता निर्माण झाली, किंवा त्यांच्यामार्फत माझी कोणत्या गुरूशी ओळख झाली, किंवा मग माझे संबंध पहिल्यापेक्षा जास्त चांगले सुधारले आहे, किंवा मग माझ्या ज्या इच्छा होत्या, काही गोल्स होते, त्या पूर्ण होण्यास एकदम अचानक कोणती तरी मदत मिळाली आहे. तर असे काही नवनवीन मार्ग उघडले गेले. तर बघतो अशा ज्या नवनवीन संधी मार्ग मिळण्याची जी क्रिया आहे ना, याने तुम्हाला खात्रीने दर्शवले जाते की तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होत आहे. काही खूपच मोठी घटना तुमच्यामध्ये घडून येत आहे. आणि बघतो असे काही जर तुमच्यासोबत घडून येत असेल तर तुम्ही खूपच तुमच्या इष्टदेवतेचे धन्यवाद माना. तुम्ही तुमच्या देवतेबद्दल खूपच आभार माना, कारण की हे बदल सर्वांमध्ये सगळ्यांसाठी प्रत्येक वेळी कधी होत नसतात. तर खूपच प्रेम भावाने, श्रद्धा भावनेने नेहमी नतमस्तक राहून या गोष्टींचा स्वीकार करा. फक्त पुढील तिसरे लक्षण आहे, तुमच्यामध्ये त्याग करण्याचा भाव उत्पन्न होऊ लागतो. आता जसे की कधी कधी तुम्हाला असे वाटायचे की काही गोष्टींविषयी तुम्ही खूपच चिंता करत राहायचा, काही विचार करता करता तुम्ही खूपच गंभीर होऊन बसायचा. पूर्वी तुमच्या जीवनामध्ये काही घटना घडली तर त्यासाठी तुम्ही खूपच दुःख वाटून घ्यायचा, त्यासाठी परेशान होऊन बसायचा. कोणी तुमच्याविषयी काही अपमानास्पद वर्तन केले तर तुम्हाला ते सहन व्हायचे नाही. मी याचा बदला घेईन अशी भावना तुमच्या मनात उत्पन्न व्हायची. पण आता मात्र अगदी लांब लांबपर्यंत असे काही वाटण्याची कोणती भावनाच उत्पन्न होत नाही. तुम्ही खूपच लवकर कोणास माफी देऊन टाकता. आता असे वाटू लागते की जो जसा आहे तशी त्याला मजा घेऊ देत. कशासाठी आपला मूड आणि आपले जीवन खराब करायचे. म्हणजेच तुमचा फोकस असा बनून जातो की जे झाले ते झाले, जाऊ दे. आपण आपले कर्म व जीवन शांतीने जगावे. पहिले तुम्हाला नेहमी वाटायचे की मीच माझ्या गाडीला लेफ्ट आणि राईट फिरवित आहे, संपूर्ण कंट्रोल माझ्या हातातच आहे. पण आता तुम्ही कंट्रोल करू शकत नाही आहात. तुम्हाला असे जाणवत राहते की जीवनाला जाऊ दे, यामागे कुणी आध्यात्मिक शक्तीचाच कंट्रोल आहे आता, आणि तीच माझा सांभाळ करत आहे. जसे झाडावरील सुकलेले पान गळताच ते वाऱ्याच्या झुळकीसोबत जसे वाऱ्याची हवा नेईल तेथे इकडून तिकडे प्रवास करते, अगदी तसे तुम्हाला वाटू लागते. आणि बघतो जर असे काही तुमच्यासोबत घडून येत आहे किंवा घडले आहे तर तुमच्यात खूपच मोठी आध्यात्मिक ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. तुम्हाला वाटू लागते की जे झाले ते चांगले झाले, त्यात तुम्हाला मजा येऊ लागते. मग ते जरी सुख असो वा दुःख असो, तुम्हाला नेहमीच असे वाटत राहते की माझा परमेश्वर, माझी इष्टदेवतेची शक्ती, तिची ताकद व तिची कृपा या क्षणीही माझ्यासोबतच आहे. आणि ही जी सृष्टी चालवणारी ईश्वरी जी शक्ती आहे ना, ती अगदी माझ्या जवळच आहे आणि तीच मला हँडल करत आहे, असे तुम्हाला कायम वाटत राहते. तर बघतो अशा प्रकारच्या त्यागाच्या भावनेही तुम्हाला एक प्रकारचा सुखद परमार्थिक आनंद प्राप्त होत राहतो. तर असेही तुमच्यासोबत घडून येत असेल तर हे एक तुमच्यातील आध्यात्मिकतेच्या जागृतीतील खूपच मोठा बदल घडून येत असल्याचे लक्षण आहे. आता पुढील चौथे लक्षण बघतो. जसजसे तुमच्यात आध्यात्मिक जीवनात परिवर्तन होऊ लागते तसतशी तुमच्यातील स्वतःची अहंकारी इगो वृत्ती कमी होऊ लागते. तुम्ही अगदी संत स्वभावाचे होऊन स्वतःची इगोचीही ओळख विसरून जाता. तुमचा पहिला जो लोभी, तामसी, रागिष्ट स्वभाव होता, जसा की अरे हे तर माझेच आहे, अरे हे तर मीच केले, मीच त्याला असे सांगितले, असे माझ्यामुळे शक्य झाले, तर अशा प्रकारचा तुमच्यातील मीपणाचा भावच संपून जातो. याउलट तुम्हाला असे वाटत राहते की अरे यात तर सर्वांचाच भाग होता, हे मी एकट्याने केले नाही, आणि तुम्ही सर्वांना धरून चालता. कधी कधी तर तुमची भावना अशी बनून जाते की हे सर्व मी केले नसू, माझ्याकडून माझ्या भगवंताने, माझ्या इष्टदेवतेने हे काम करून घेतलेले आहे. मी एक निमित्त मात्र आहे. करता करविता तोच एक समर्थ परमेश्वर आहे, आणि तुम्ही तुमच्या मीपणातून पूर्णपणे बाहेर पडता. जर असे काही तुमच्यासोबत घडून तुम्हाला अनुभव येत असेल तर हेही तुमच्यातील तुमच्या आध्यात्मिकेतील जागृतीचे खूपच मोठे एक लक्षण आहे. आता पुढील पाचवे लक्षण हे आहे की तुम्हाला असे वाटू लागते की तुमच्या जीवनातून बरीचशी लोक जी तुमच्यासाठी खास व महत्त्वाची होती, तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा होती, ती हळूहळू गायब होऊ लागतात. तुमचे काही मित्र मैत्रिणी जे की तुमच्यात खूपच क्लोज होते, जे तुमचा टाइम वेस्ट करणारे लोक, जे तुम्हाला भडकवणारे लोक असतात, ते आपोआपच अगदी तुमच्यापासून अलिप्त होऊ लागतात, तुमच्यासाठी अगदी गायबच होऊन जातात. आणि तुम्हाला वाटू लागते की ते तुमच्या कोणत्याच कामाला परफेक्ट नव्हते, आणि तुम्ही त्यांना इग्नोर करून त्यांच्यापासून दूर राहू लागता. तुम्हाला अशा संगतीत तुमचे मन लागत नाही, एकटे व शांत राहणे तुम्ही पसंत करू लागता. जर असा अनुभव तुम्हाला जाणवत असेल तर हेही एक तुमच्या जीवनातील आध्यात्मिक परिवर्तनाचे खूप मोठे लक्षण आहे. बघतो सहावे लक्षण हे आहे की
निसर्गाच्या प्रकृतीचे रहस्य तुमच्या समोर खोलली जातात. तुम्हाला असे भासू लागते की जसे तुम्ही सर्व काही जाणता, या नेचरपासून वेगळे नाही आहात. तुम्हाला असे वाटते की जे काही या ब्रह्मांडामध्ये होत आहे त्यापासून तुम्ही वेगळे नाही आहात. वेगवेगळ्या अंजन रहस्यांच्या विषयी तुम्हाला माहिती आपोआपच होऊ लागते. एक कोणता तरी असा दरवाजा तुमच्यासाठी उघडला गेलेला आहे की ज्या गोष्टींपासून तुम्ही अनजान होता त्या गोष्टी आता तुम्ही अगदी सहजतेने जाणू लागलेला आहात. तसेच जर कोणा व्यक्तीचा मृत्यू होतो तर तुम्हाला असे वाटते तर ही तर कौमेशी गोष्ट आहे, ठीक आहे, निघून गेले आपल्या प्रवासातून, जेथे की पूर्वी तुम्हाला खूपच दुःख व्हायचे. आणि जर असे तुम्हाला वाटू लागते तर या सर्व गोष्टींचा स्वीकार करा. मग तो 7व्या नंबरचे लक्षण आहे. तुम्हाला असे वाटू लागते की तुमच्या शरीरातील जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, तिच्या प्रवाहात तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये खूप सारे बदल होत आहे. तुमच्या बॉडीतील एनर्जीचा फ्लो एकदमचा असा वाढलेला आहे की तुमच्या अंगावर कधी अगदी काटाच उभा राहतो. अंगावर शहारे येतात. अंगास अचानक विजेप्रमाणे झटके जाणवतात. पाठीच्या कण्यातून वरच्या स्थानी काही ऊर्जा गोल गोल फिरत तुमच्या मस्तिष्कापर्यंत वरच्या स्थानी येत असल्याचे तुम्हाला अनुभवून येत राहते. तर कधी असे वाटते की तुमच्या पूर्ण अंगात कोणत्या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, भंडार आहे. तुमच्यातील जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर होत आहे आणि आपल्या अंतरात्म्यातील नवनवीन गोष्टी, शक्ती तुमच्यासमोर ओपन होऊन नवीन निर्माण होत आहेत इत्यादी वगैरे काही तुमच्यासोबत घडत आहे. तर हे समजा की तुमच्यामध्ये स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन घडून येत आहे किंवा झालेले आहे. बघतो नंबर 8व्या स्थानी येते ते हे की तुम्ही एका आंतरिक सुरक्षिततेच्या सोबत जगू लागता. म्हणजेच काही लोकांना असे वाटत असते की अरे माझ्यासोबत तर असे होणार नाही ना, तसे तर होणार नाही ना, हे आजार तर होणार नाहीत ना, जीवनात काही पैशांची तर कमी कधी होणार नाही ना, माझे शरीर मला चांगले म्हातारपणापर्यंत साथ देईल की नाही. अशा प्रकारच्या अनेक चांगल्या गोष्टी, विचार आजपर्यंत तुम्हाला सत्वत आले असतील. पण तुमच्या मते स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच आध्यात्मिक परिवर्तन होऊ लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या आतमध्ये एवढे सुरक्षित वाटते की एवढा आनंद येतो, एवढा विश्वास वाटू लागतो ना तुमच्या जीवनावर. ज्याने पण तुम्हाला या धर्तीवर पाठवले असेल ना, त्याने नक्कीच काहीतरी विचार केला असेल तुमच्याबद्दल. आणि बघतो असे साक्षात वाटते. तर हे एक अत्यंत महत्त्वाचे आध्यात्मिक परिवर्तनाचे लक्षण आहे. बघतो शेवटचे 9वे आणि अत्यंत महत्त्वाचे लक्षण, तुमच्यामध्ये प्रेमभाव आणि दुसऱ्यांवरील प्रेमळ स्वभाव वाढू लागतो. तुम्ही स्वतःला प्रत्येकाशी आपल्या अंतःकरणातून एक जोडल्याचे फिलिंग करू लागता. तुम्हाला असे वाटत राहते की खूपच क्लोज आहोत. काही लोक खूपच क्लोज आलेली आहे. तुम्हाला दुसऱ्यांचे दुःख बघवत नाही, त्याला मिठीत घेऊन त्याची सर्व दुःखे निघून जावीत असे तुम्ही आपल्या इष्टदेवतेला तुमच्या अंतःकरणापासून त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू लागता. तर बघतो अशा प्रकारच्या काही अयोग्य गोष्टी, वाईट विचार, सवयी, तोलमोलाच्या फरकांचे स्वभाव तुमच्यातून कधी निघून गेलेत हे तुम्हाला माहीत सुद्धा पडत नाही. आणि शेवटी तुम्हालाच असे वाटू लागते की आपण कुठे होतो, कसे होतो आणि आता काय कसे असून काय बनलो आहोत. तर असे अत्यंत फारच दुर्मिळ तुमच्यामध्ये बदल घडून येतात आणि तुमच्या जीवनात अपार करुणा वाहू लागते. जीवन आनंदी, सुखमय व सुखद झाल्याचे तुम्हाला भासू लागते. तर बघतो नेहमीच लक्षात ठेवा, जेथे अपार विश्वास व श्रद्धाभाव आहे तेथेच भगवंत परमेश्वर नेहमीच वास करतो. ज्याने तुम्हाला या धर्तीवर पाठवले आहे त्याने काहीतरी विचार केलाच असेल तुमच्या जीवनाच्या विषयी. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.